हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. होप्स सगळे मजेत असाल. तर इथे हर्षना सकाळी स्कूलमधून आला होता. सकाळचे 9:30 वाजून गेले होते, म्हणजे 9:45 वगैरे झाले असतील. त्याचं स्कूल 9:30ला सुटतं. सध्या हे 8-15 दिवस असंच चालेल. तो 8 वाजता स्कूलला जातो आणि 9:30ला परत घरी येतो, कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना ॲन्युअल डान्स फंक्शनची प्रॅक्टिस चालू आहे. तर त्याच्यासाठीच स्कूल त्यांचं 1 तास लवकर सोडतात आणि मग बाकीच्या मुलांची ते ॲन्युअल प्रॅक्टिस घेतात. मला आज खूप कामं करायची होती, पण म्हटलं चला ते हर्षला ना व्यवस्थित भरवते, नाश्ता भरवते, म्हणजे कारण त्याने जर व्यवस्थित खाल्लं ना तर तो मला काम पण करून देईल. नाहीतर मग तो सारखं मध्ये मध्ये सारखं येत राहणार की आई हे झालं, तसं झालं, असं झालं, किंवा भूक लागली. तसं त्याला त्याचं खायला सांगितलं असतं ना तर त्याने खाल्लं असतं, पण 2-3 घास खाऊन ना मग तो थांबला असता की नाही आता मला नकोय, बस झालं वगैरे. म्हटलं चला नंतरचे ते कामामध्ये डिस्टर्बन्स येऊन वेळ जाण्यापेक्षा आधीची 5-10 मिनिटं सुरुवातीची गेलेली चालतील. मग म्हटलं चला सुरुवातीची 5-10 मिनिटं त्याला देऊया, व्यवस्थित खायला वगैरे भरूया, म्हणजे तो पण शांत होईल. पण कसं होतं ना, डोक्यामध्ये एवढ्या कामांचा विचार चालू होता ना, आणि म्हणजे असं वाटत होतं की आता हे कधी होतील, कशी कंप्लीट होतील. कारण सकाळी जेवढी कामं होतील ना तेवढं मला बरं वाटतं. आणि मग नंतर दुपारनंतर मला काही मे बी सगळ्यांनाच दुपारनंतर कामांचा कंटाळा येतो. तर माझं तेच चालू होतं. खायला तर भरवत होते, साईड बाय साईड जी एक्स्ट्राची छोटी मोठी कामं आहेत जी होऊन जातील ते पण बघत होते. त्याचं स्कूल बॅगमधून टिफिन आणि वॉटर बॉटल काढली. म्हटलं चला याचं काय होमवर्क आहे ते पण चेक करते. हर्षचा नाश्ता वगैरे करून झाला होता. आता मला माझं मेन काम स्टार्ट करायचं होतं. मला हे सगळे बेडशीट वगैरे चेंज करायचे होते. मला वाटतं महिना झाला असेल त्यांना चेंज केलं नव्हतं. आणि एक चांगली गोष्ट आहे, माझ्या खिडकीतच एवढं ऊन येत असतं ना, म्हणजे धूळ तर येतेच पण सकाळच्या वेळेस खूप छान ऊन पण येत असतं. तर मग आता हे पिलो कवर मी तिथेच काढून उन्हामध्ये ठेवते, म्हणजे त्यांना थोडं ऊन लागेल. मग जरी काही वास वगैरे येत असेल किंवा म्हणजे चांगलं वाटतं, ऊन वगैरे जेव्हा कपड्यांना मिळतं ना तेव्हा छान वाटतं. आता हे सोफा कवर पण चेंज करून घेते. हा माझ्यासाठी एक खूप मोठा टास्क होऊन जातो. त्याच्यामुळे जेव्हा पण मी हे सोफा कवर लावते ना तर पटकन वरच्यावर चेंज केले जात नाही. आणि मग एकदा चेंज केले ना की पटकन घातलेही जात नाहीत ते. कारण मी दुसरे 2 बेडशीट ना असे मधून कट, एक मोठं बेडशीट होतं ते मधून कट करून ना त्याचे कवर बनवून घेतले 2 साईडला 2 सोफ्यांवर टाकण्यासाठी. आणि तुमच्याकडे पण ही पद्धत किंवा सवय आहे का सांगा. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून बघत आले की आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आई किंवा आम्ही स्वतःही काही पेपर्स असतील, एखादा पेपर ठेवायचा असेल किंवा काही पिशव्या वगैरे असतील, मोस्टली पिशव्याच ठेवल्या जातात सोफ्याच्या गादीखाली वगैरे किंवा बेडच्या गादीखाली वगैरे अशा ठेवल्या जातात. आणि तेच आता माझ्याकडून इथे पण फॉलो होते. तसं इथे जास्त काही मी ठेवलं नाही आहे, फक्त हर्षचे ड्रॉइंगचे पेपर्स आहेत. कारण त्याला त्याचा जो वॉर्डरोबमधला जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये ठेवायला सांगितले ना तर ते व्यवस्थित प्रॉपरली ठेवले जात नाही. इकडे तिकडे त्याच्याकडूनच पडले जातात आणि मग नंतर चिडचिड करत बसतो. मग म्हटलं एक काम करतो, याच्या खाली ठेवत जा, इथून कुठे ते जाणार नाही आणि प्रॉपर जागेवर राहतील. तर तेच सगळे मी आता उचलून एका पिशवीमध्ये भरून ठेवले, म्हणजे ते व्यवस्थित राहतील. त्याला ना त्याच्या ड्रॉइंग्सचा मोठा असं बंच बनवायचा आहे. आणि जेव्हा पण मी हे बेडशीट लावते ना तेव्हा असे गाठ मारते, म्हणजे ना हे खूप वेळा चढ उतर किंवा त्याच्यावर उठणं बसणं चालूच असतं. मग ते अशी गाठ मारले ना तर ते एकदम घट्ट व्यवस्थित बसून जातात आणि असे सरकत वगैरे नाहीत, मूव्ह वगैरे होत नाही. चला तर आता सोफा वगैरे कवर वगैरे चेंज करून झाले. आता झाडू वगैरे मारून घेते, कारण हॉलमधले तर दिवाणवरचे हे कवर चेंज करून झाले होते. आता नेक्स्ट टार्गेट होतं बेडरूमचं. बेडमधलं पण बेडशीट चेंज करायचं असतं. मोस्टली आता हे कवर चेंज झालेत ना, आता हे वरच्यावर चेंज होत राहतील. कारण मी अजून 2 बनवलेले तसेच एक बेडशीट कट करून, तर ते पटपट चेंज होतात. आणि ते जर आधीचं मी कवर दाखवलं ना ते जर असेल ना तर ते लवकर चेंज नाही होत माझ्याकडून. आता बेडशीट पण चेंज करून घेते. मी ना मोस्टली हॉलमधले जे दिवाणवरचे कवर आणि हे बेडरूममधले बेडवरचं कवर, मोस्टली बेडशीट एकाच वेळेस चेंज करते. मग मला चांगलं वाटतं किंवा मग दोन्ही पण क्लीन दिसतात एकाच वेळेस. नाहीतर हॉलमध्ये एकदम छान वाटतं आणि बेडरूममध्ये मग धूळ किंवा मळालेलं बेडशीट दिसतं तर ते चांगलं नाही वाटत. कसं असतं ना आपल्या बायकांचं, आपलं जरा कुठेतरी डोक्यामध्ये अंदाज असतो की आपण बहुतेक ही साडी नेसणार किंवा ही साडी नेसायची, तरी पण कधी ती एकच साडी कधीच काढत नाही. आपण 1-2 साड्या एक्स्ट्रा काढतोच. मी पण तसंच केलं. आमचं सोसायटीमधलं हळदी कुंकू होतं तर त्याच्यासाठी ना रेड कलरच्या साड्या नेसायच्या होत्या. माझ्याकडे ही एकच रेड कलरची साडी आहे. मला माहिती होतं की मी तीच नेसली जाणार आहे, तरी पण अजून एक थोडीशी
रेडच्या फॅमिलीशी मिळती जुळती साडी होती, तर ती पण काढून घेतली, ट्राय केली. म्हटलं फॉल बिडिंग तर तिला केलेलं नव्हतं, म्हटलं ठीक आहे जर नेसून बघूया, ट्राय करून बघूया, चांगली वाटली ना तर ऐनवेळी पटकन एका साईडला मशीनवर आपण शिलाई मारून घेऊ शकतो आणि फॉल ठीक आहे नसला तरी एक वेळेस काही त्याच्याने अडत नाही. मग त्याच्यासाठी मी ह्या 2 साड्या काढल्या होत्या. म्हटलं चला आता या साड्या पण घडी वगैरे करून ठेवून देते. आणि मग नंतर ना दरवाजामागे खूपच कपडे जमा झाले होते. सॅटर्डे संडे येऊन गेला ना की असे खूप कपडे जमा होता, म्हणजे दर आठवड्याला ना भरपूर कपडे, जरी आठवड्याभर रोजचे कपडे रोज धुतले गेले ना तरी सॅटर्डे संडे आला ना की असे कपडे निघत असतात, कारण बाहेर येणं जाणं होतं. पुन्हा मिस्टर पण घरी असतात, ते पण 1-2 टी-शर्ट शर्ट त्यांचे चेंज करून होतात. मुलांचे पण बऱ्यापैकी कपडे निघतात आणि आपण पण कुठे ना कुठे बाहेर जातो तर ते सुद्धा कपडे असे बरेच कपडे जमा होतात. म्हटलं चला आता एवढं सगळं क्लीन केलंय, हे दरवाजा मागचे जेवढे कपडे झालेत ना हे पण सगळे काढून घेऊया, म्हणजे एकदम छान मोकळं वाटेल आणि फ्रेश पण वाटतं. आणि सध्या ना माझ्याकडे सगळे ना पाना फुलांचेच बेडशीट आहे, म्हणजे सगळ्या बेडशीटवर, बाहेरचे दिवाणवर टाकलं त्याच्यावरही, आणि आत्ता जे चेंज केलं धुवायला काढलं त्याच्यावर, आणि आत्ता जे नवीन टाकते त्याच्यावर पण तुम्ही बघाल तर फुलांच्याच डिझाईन आहे. पण आता मला चेंज करायचे हे फुलांचे वगैरे डिझाईनचे बेडशीट आता मला घ्यायचे नाही आहेत, जरा थोडं चेंज केलं. मला खूप कंटाळा आला होता ती फुलं बघून बघून. तशी तर फुलं खूप आवडतात, पण सध्या खूपच जास्त अतिरेक झाला त्यांचा, म्हणजे बाहेरही फुलांचं बेडशीट, बेडरूममध्येही. म्हटलं आता थोडंसं चेंज करूया, कधी करेल ते माहीत नाही पण आहे प्लॅनमध्ये. आणि जेव्हा मी बेडशीट टाकते ना तर सगळ्या बाजूंनी ना असे ना गाठ मारून घेते मोठ्या मोठ्या. सेम तेच की मुलं असतात, खूप वेळा चढ उतर करतात आणि मग ते बेडशीट ना जागेवर राहत नाही. म्हणजे सकाळी जरी बेडशीट टाकलं ना तर ते एवढ्या वेळा त्यांचं वर खाली चढ उतरणं होतं ना की ते दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पूर्ण बेडशीट निघून येतं. मग मी हे असे गाठ वगैरे मारते, मग त्याच्यामुळे ना बेडशीट एकदम 8-10 दिवस काय जोपर्यंत चेंज करत नाही ना तोपर्यंत ते एकदम प्रॉपर सेट. चला तर आजचा जो टास्क होता ना माझा तो ऑलमोस्ट डन झाला होता. म्हणजे मला दोन्ही बेडशीट, बाहेरचं दिवाण वगैरे ते सगळं झाडायचं होतं आणि सगळं क्लीन करून घ्यायचं होतं, तर तो टास्क कंप्लीट झाला होता. आणि मग आईचा फोन आला होता की ती येणार आहे आणि तिने सांगितलं होतं की ती आल्यावर जेवणार आहे. तर म्हटलं चला आधी भाकरी वगैरे करून घेते, कारण परत मला द्वितीला आणायला जायचं होतं. मग ते चेंज केलेले जे बेडशीट वगैरे आहेत ना किंवा जे धुवायला काढलेले कपडे ते सगळे भिजत घातले आणि म्हटलं आधी जेवण रेडी करून ठेवूया, म्हणजे जरी आई आली आणि तिला जेवायचं असेल. ॲक्च्युली झालं असं की तिला BP आणि डायबिटीसचा त्रास आहे, तर मला असं वाटलं की तिला भूक लागली असेल किंवा मग आल्या तिला जेवायचं असेल, म्हणून मग त्याच्यासाठी माझी घाई झाली होती. म्हटलं चला आधी भाकरी पटकन करून घेऊया, म्हणजे जेवण रेडी असेल ना तरी तिला जेवायचं असेल तर मग मला टेन्शन येणार नाही. मग भाकरी वगैरे करून झाली आणि मग द्वितीला स्कूलमधून घेऊन आले होते मी. आणि मग तोपर्यंत आईचा फोन आला की ती पण पोहोचली स्टेशनला. मग तिला पण मी स्टेशनला घ्यायला गेले, तिला स्टेशनवरून घेऊन आले. मेथीची भाजी तर मी ऑलरेडी घरी आणून ठेवली होती, पण ना मला निवडायला वेळ नव्हता मिळाला. मग आल्या लगेच 2 मिनिटात फ्रेश होऊन आई स्वतःच बसली भाजी निवडायला. तिला विचारलं आधी तिला काही लगेच खायचं वगैरे का, तर म्हटली नाही आता लगेच नको, डायरेक्ट आता भाजी झाली की आपण जेवूया. म्हटलं ठीक आहे. मग काय आता आजी आली आणि आजीच्या पिशवीत खाऊ नयेत असं तर होऊच शकत नाही ना. मग लगेच द्वितीने पण बघितलं आणि आईने पण तिला सांगितलं की पिशवीतून डबा काढ, त्याच्यामध्ये खाऊ ये. खोलले तर पपई होती. तसं तर घरात पपई होती आणि मी जर त्यांना म्हटलं असतं ना की ती कट केली खा तर त्यांनी खाल्ली नसती, पण आता आजीने आणली ना. मग लगेच दोघे पण सुरुवात झाले, मस्त दोघांनी पपई एन्जॉय केली. भाजी वगैरे निवडून झाली तर चला आता म्हटलं भाजी करून घेऊया. तर मी इथे मुगाची डाळ भिजत घालते, आधी धुवून घेते आणि मग नंतर भिजत ठेवते. मुगाची डाळ भिजत घातली, मुगाची डाळ भिजते तोपर्यंत म्हटलं चला भाजी वगैरे धुवून घेऊया. आणि मी कोणत्याही भाज्यांना, म्हणजे पालेभाज्या असो किंवा मग फळ, भेंडी वगैरे, गवार वगैरे अशा ज्या भाज्या असतील ना ह्या अशा मोठे छोटं घमेलं म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यामध्येच वॉश करते, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सोडते आणि मग त्या पाण्यामध्ये भाज्या धुवून घेते. चाळणीत वगैरे भाज्या मी धुवत नाही कधी, किंवा मला म्हणजे ते आवडत पण नाहीत. मला असं वाटतं अशा धुतल्या ना की त्याच्यामधली माती वगैरे किंवा जे काही असेल ना ते छान क्लीन होऊन जातात, स्वच्छ निघतात. तर एकदा मी इथे भाजी धुवून घेतली आणि मग परत 2-3 पाण्याने धुवून घेते. तर बघा तुम्ही पाण्यामध्ये किती माती दिसेल तुम्हाला.
चला भाजी वगैरे छान स्वच्छ 2-3 वेळा पाण्यात धुवून झाली आहे आणि आता इथे कढईमध्ये तेल ठेवलंय मी। तर दरवेळेस ना मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेते, पण ह्यावेळेस ना आता डायरेक्ट म्हटलं चला असंच टाकूया। तर मग लसूण टाकला होता थोडासा ठेचून आणि मग त्याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आणि नंतर आता मग ही मेथीची भाजी टाकली। तोपर्यंत मूग डाळ पण छान भिजली होती, ती पण आता घालून घेते आणि मग वरून थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकते। काही जणांना शेंगदाण्याचं कूट नाही आवडत, पण मला आवडतं किंवा आमच्या घरात आवडतं, म्हणजे सगळ्यांना चालतो शेंगदाण्याचं कूट टाकलेलं। मग शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मस्त छान भाजी वगैरे करून घेतली, मीठ वगैरे घातलं आणि आजचा आमचा दुपारचा मेनू होता मेथीची भाजी, गरम गरम मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी जी आईने गावावरून करून आणली होती आणि भाकरी। होप्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।